डाळिंब पिकावरील मर रोग एक महत्त्वाचा रोग असून त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। या पिकावरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी गळलेली फळे वेचून आतील अळीसह नष्ट करावे। 2 ग्रॅम कार्बोरिल 50% प्रति लिटर पाण्यातून डाळिंब पिकावर फवारावे। याबाबत अधिक माहिती सोलापूर कृषी विभागाचे प्रमुख डॉक्टर लालसाहेब तांबळे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर। डाळिंबाचं क्षेत्र आपल्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मागील काही दिवसापासून जे हवामान आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की पाऊस जो आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस सतत येत आहे आणि यामुळं ज्या लोकांनी मृगबहार धरलेला आहे डाळिंबाचा त्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेल्याचं प्रमाण हे येऊ शकतं किंवा काही बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर तेला रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। पाऊस सतत राहिल्यामुळं जमिनीमध्ये वापसा न राहिल्यामुळं बुरशीचं प्रमाण जमिनीत वाढू शकतं आणि त्याच्यामुळं मर सारख्या ज्या बुरशीजन्य रोग आहेत त्याचं प्रमाण वाढू शकतं। तसंच गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्याची डोकी भरलेला शॉर्ट होल बोरर किंवा पिन होल बोरर याचं पण प्रमाण या सध्याचं जे काही हवामान आहे वातावरण आहे त्यामुळं वाढू शकतं आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की जे तेल्याचं प्रमाण या अवस्थेमध्ये कमी करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जे 4 फवारे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन साधारणतः अर्धा ग्रॅम, बायोस्टिन अर्धा ग्रॅम आणि अर्धा मिली स्टिकर याचा आपण वापर करायला पाहिजे किंवा ब्रोनोपॉल हे अर्धा ग्रॅम, कॉप्रॉक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम आणि अर्धा मिली स्टिकर याचाही आपण फवारा घ्यायला। आणि जर आपल्याला शॉर्ट होल बोरर किंवा पिन होल बोररचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसत आहे तर इमामेक्टिनचं ड्रेंचिंग याच्यासाठी सुचवलेलं आहे। तर मला वाटतं या बाबी ज्या शिफारस केलेल्या आहेत ते आपण डाळिंबामध्ये वापरणं गरजेचं आहे किंवा त्याचा अंतर्भाव करणं गरजेचं आहे, ज्यामुळं सध्याचं जे हवामान आहे त्या हवामानामुळं जे निर्माण झालेले संकट आहे ते आपण दूर करता येऊ शकेल। जे लोक आता हस्तबहार घ्यायला इच्छुक आहेत किंवा मृगबहार ज्यांनी घेतला नाही, भाव ज्यांना जास्त हवा असतो त्यांनी हस्तबहार प्रेफर करतात, तर त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याला ताण द्यायचं अवघड झालेलं आहे त्या पिकाला आता, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर सुरू झालेला आहे त्याच्यात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळं बागेला योग्य असा ताण देणं गरजेचं आहे, ज्यामुळं आपल्याला जो काही हस्तबहार आहे तो चांगल्या पद्धतीने भरता येईल। तर डाळिंब बागायतदारांनी ह्या सूचनाचा अंतर्भाव करावा अशी माझी विनंती आहे। मर रोगाची लक्षणे दिसताच लागण झालेले झाड आणि निरोगी झाड यामध्ये 3 ते 4 फूट लांबीचा चर खोदल्यास त्यांचा इतरत्र होणारा प्रसार रोखण्यास मदत होते। मर रोगाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण मेलेली झाडे खोदून काढून मुळे व मुळातील माती इतरत्र कुठेही पडू न देता कापडाने किंवा पॉलिथिनने झाकून बागेबाहेर नेऊन जाळून टाकावे। बागेमध्ये मर रोगाची प्राथमिक अवस्थांमधील लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब बुरशीनाशकांची फवारणी करावी अशी माहिती सोलापूर कृषी विभागाचे प्रमुख डॉक्टर लालसाहेब तांबळे यांनी दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।